परेशानी आणि दुःख तर सर्वांच्याच आयुष्यात आहे. महत्त्वाचं नाही आहे की दुःख किंवा परेशानी आपल्या चेहऱ्यावरच दिसली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मस्त अशी मॉर्निंग झाली आणि आम्ही आज मॉर्निंगलाच बाहेर निघालोत. कामच होतं तसं काहीतरी, त्याच्यासाठी निघालोत. तर माझी पण थोडीफार शॉपिंग वगैरे होती. राजला पण ड्रेस वगैरे घ्यायचा होता आणि खूप दिवसापासून चाललेलं की त्याला ड्रेस वगैरे घ्यायचे मी. मग काय आम्ही फायनली निघालोत बाहेर आणि माझी डोळे वगैरे मी बघत होती, कारण हल्ली मी म्हटलं तुम्हाला माझी तब्येत ठीक नव्हती. आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात, सुख दुःख हे येतच असतात. तरी आपला दिवसाचं जे जीवन ते आहे ना, ते जगायचं काही आपण थांबवत नाही, कारण ते जगलंच पाहिजे. कारण आपण नाही जगलं तर आपल्यापेक्षा लोकांना आपल्या आयुष्याशी खूप त्रास होत असतो. त्यासाठी तर चला आपण बाहेर आलोत. बाकीच्या गोष्टीनंतर तुम्हाला मारूयात, त्या काही चालणारच आहेत आपल्या चॅनलवरती. तर बाहेर आलो तर आता आपण इथे शॉपिंग करून घेणार आहोत. तर काय शॉपिंग करणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. लिक्विडमध्ये चालते, लिक्विडमध्ये नाही आहेत ना. लिक्विड आणि हे आहेत मिक्स. मला ह्याच्यामध्ये लिक्विडमध्ये दाखवलं. आणि कलर दाखवतो. पुढं असतं पाहिजे मला. डार्क दाखवते एक दोन मी त्यातले मला हे आहेत मला थोडासा चॉकलेटी. तर माझ्या मैत्रिणींनो, मला जर बघायला गेलं, माझा जर विचार करायला गेला तर मेकअपमधलं मला 0 पण समजत नाही बरं का. त्यात 00 म्हटला तरी चालेल किंवा 000 म्हटला तरी चालेल. मेकअपमधलं मला शून्य सुद्धा कळत नाही. पण आता असं आपण व्हिडिओज वगैरे बनवतो किंवा काही गोष्टी करतो आणि जरा स्वतःला सुधारायचा प्रयत्न करतो म्हटलं तर त्यापासून 0चा प्रवास 1 पर्यंत आपल्याला आणावाच लागतो. मग हळूहळू आपण कंटिन्यू 100 पर्यंत तरी जातो बरं का, इतकं तरी कन्फर्म आहे. कारण स्वतःवरती आपण जास्त प्रेम करायला शिकतो, स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायला शिकतो, स्वतः थोडंसं चांगलं दिसावं असं आपल्याला सुद्धा वाटत असतं. तसं सध्या माझा 0पासून प्रवास सुरू झालेला आहे प्रत्येक गोष्टीपर्यंत. आणि माझं सध्या चालले की आपण 1 पर्यंत तरी नक्कीच जायचंय. तर मेकअपमधलं काही कळत नाही, मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला कळत असेल तर सांगा बरं का. आणि काही गोष्टी आपण डायरेक्टली नाही शिकत, तर आपल्याला हळूहळू शिकायचे असतात. तर काही स्क्रीनशॉट वगैरे घेतले होते, जे की मी मेकअप प्रोडक्टचे वगैरे घेतलेले होते आणि ते मला इथे घ्यायचं होतं. तर आता इतकी उत्सुक आहे ना मी मेकअपच्या गोष्टी वगैरे घेण्यासाठी, तर खूपच. तर मी त्यांना इकडे काही स्क्रीनशॉट वगैरे आणलेले होते, ते दाखवत होती आणि त्याच्यानुसार ते प्रोडक्ट मला त्याने देत होते. तर खूप छान असे प्रोडक्ट मी इथे घेतले. आणि जे मला ट्राय करायचे होते ते इथं मला लिपस्टिक वगैरे घ्यायचा होता, ते पण इथं मी ट्राय करून बघितलेलं. 1 ते 2 मला ट्राय करून बघायचे होते, पण त्याने यातला फरक हा आहे, यातला फरक हा आहे असं म्हणत पूर्ण माझ्या हातावरती पूर्ण मेहंदीच काढून टाकली बरं का. तर अशा पद्धतीने सर्व काही इकडे माझी शॉपिंग करून घेतली. ते विचारत होते तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बनवतात का? हो, मी सांगितलं यूट्यूबला पण आहे आणि आपलं इंस्टाग्रामसुद्धा आहे. तर त्यानंतर मस्त अशी शॉपिंग झाली आणि आमचा बाबा म्हणजेच माझा उंदीर मामा शांत बसला असं कधी झालंय का? नाही ना. मग आम्ही आमच्या घरापासून थोडंसं जवळच गेलो होतो शॉपिंगसाठी. तिथे गेलोत. मग येते बस मस्त तिथे वडापाव वगैरे छान भेटतो हे माहिती होतं. मग वडापाव तर तिखट असतो, ते तर मी खाऊ शकते, कारण ते तिखट म्हटलं की माझं जास्तच फेवरेट आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. तर माझ्या बाळाला इथं मस्त अशी कांदा भाजी खायचे होते. हे पण इथले स्पेशल्स आहेत बरं का. तर छोटंसं शॉप आहे, पण असं बोलतात की तिथे टेस्ट बेस्ट आहे. तर चला म्हटलं बेस्ट असं काहीतरी टेस्ट करूया. तर मग त्यानंतर मस्त असं इकडे घेतलं मी वडापाव आणि त्यानंतर घेतली भाजी वगैरे. मग काय आमचा उंदीर मामाला तिथे खायचं होतं पाणीपुरी. त्याची पाणीपुरी म्हटलं की थोडीशी स्पेशलच काहीतरी वेगळी असते, जे की आपण खाऊ शकत नाही, पण त्याच्यासाठी एकदम स्पेशल अशी आहे बरं का.
मग काही तो घेतला पाणीपुरी वगैरे, फक्त पुरी आणि त्यामध्ये शेव हा, वगैरे होता आणि पाणीपुरी बनवायला रगडा शिकायला वगैरे राज. टाकलेला असतो पण त्यांच्याकडे तो हॉटेल अवेलेबल टाकून नव्हता, जायचं म्हणून माझ्या पाणीपुरीचं. बाळाने ते सुद्धा ॲडजस्ट करून घेतलं बरं का. इतकं समजदार माझं बाळ आहे, मग बाळ कोणाचं आहे, समजदारपणा असणारच ना. तर काही दिवसापूर्वी हे मला गिफ्ट भेटलेलं होतं, हे तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्ही माझे कंटिन्यू व्लॉग पाहत असाल तर तुम्हाला माहिती असेल हे नेमकं गिफ्ट मला कशापासून भेटलं, काय भेटलं आणि काय होतं, कशामुळे झालं ते, हे सगळं तुम्हाला माहिती. तर माहिती नसेल तर अगोदरचा व्लॉग जाऊन कंटिन्यू पहा, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर ते झालेले गिफ्टची जखम मला आत्तापर्यंत होत होती, म्हणजे आत्तापर्यंत मला माझ्या हाताला त्रास वगैरे होत होता बरं का. तर अशा पद्धतीने आता झालेलं होतं आणि त्याला बरं करत करत आता थोडंसं माझं ऑइल वगैरे लाव किंवा काहीतरी लावायचं करत करत ते थोडंसं जखम भरत आलेली. पण त्रास खूप सारा होत होता, कारण आपण बायकांना सगळीकडे काम वगैरे करावं लागतं, किचनमध्ये वगैरे किंवा सगळं काही. तर त्यामध्ये कामामध्ये सतत तिथं लागलं जातं आणि अजून थोडासा जास्त त्रास होतो. तर एवढ्या सगळ्या धावपळीनंतर फायनली संध्याकाळ झाली आणि घरी येऊन स्वयंपाक वगैरे केला. त्यानंतर जेवण वगैरे करायचं होतं, पण म्हटलं थोडा वेळ आहे, थोड्याला जास्त स्वतःला वेळ देऊयात. तर नेमकं काय करावं हे ठरवलं. मग म्हटलं की नेलपेंट थोडीशी खराब झाली आहे, ते रिमूव्ह करूयात आणि आज नेलपेंट वगैरे लावून घेऊयात. मग मी इकडे नेलपेंट लावत होती, तोपर्यंत आमचा उंदीर मामा तिकडे काय करत होता बघा, मी तुम्हाला दाखवते. अचानक आवाज आलेला, मग मी अचानकच तिकडे उठून निघालेली. तर अशा पद्धतीने मी तिकडे गेली आणि माझं बाळ काय करते बघावं म्हटलं, तर चला आपण सगळेच बघूयात तिकडे तो काय करतोय. तर इकडे होतं शिवलीला अमृतचा 11वा अध्याय, ते की मी देवघराच्या वरती ठेवून दिलेला होता. तर माझं वाचून झाल्यानंतर मी पूजा वगैरे केल्यास तिथे ठेवून देत असती. तर तो आहे ते माझ्या बाळाने आज घेतलं आणि त्याचं चालू होतं ग घ ग ग घ ग असं काहीतरी बोलत होता. मग काय गुणगुण करतोय म्हणून मी गेलं, तर तेव्हा त्याचं इकडे मला वाचन ऐकायला यायला होतं. तर मी इकडे आले, तो वाचत होता. मला खरंच खूप छान वाटलं की माझं काहीतरी चांगलं शिकून माझं बाळ चांगलं काहीतरी करतोय. मग इकडे आली, जेवण वगैरे झालं आणि सगळं. त्यानंतर म्हटलं किचन वगैरे आवरून घेऊया. तर त्यानंतर मी घेतलं किचन वगैरे आवरायला आणि त्यानंतर होती थोडीशी भांडी वगैरे, ते सुद्धा आवरून घेऊयात म्हटलं. तर असा होता आजचा व्लॉग, म्हणजेच माझा पूर्ण दिवस असा गेला. तर तुमचं कसा गेला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा बरं का. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.